नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, पौराणिक धार्मिक वेद पुराण ग्रंथांमध्ये वर्णन करण्यात आलेल्या धार्मिक कथानुसार भगवान विष्णू यांना आपले पालनहार म्हटले जाते. सृष्टीची रचना करणारे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांपैकी ते एक आहेत. पौराणिक धर्मग्रंथांमध्ये भगवान विष्णू यांची उपासना करण्यासाठी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करण्यास विशेष महत्त्व दिले जाते. विष्णू सहस्त्रनाम हे एक प्राचीन स्तोत्र आहे, ज्याचा शब्दशः अर्थ भगवान विष्णूंच्या 1000 नावांचा आहे. विष्णू सहस्त्रनाम हे संस्कृत विद्वान ऋषी व्यास यांनी लिहिलेल्या महाभारताचा एक भाग आहे. आपल्या परंपरेत प्रामुख्याने 3 देवतांची पूजा केली जाते. ब्रह्मदेवाला विश्वाचा निर्माता म्हणून ओळखले जाते, शिवाला संवारक म्हणून ओळखले जाते आणि भगवान विष्णूला विश्वाचा संचालक मानले जाते. भगवान विष्णू यांची उपासना केल्याने तुमचे जीवन खूप सोपे आणि सुखी होते. म्हणून भगवान विष्णूंची उपासना करण्याचे अनेक मार्ग आहेत, ज्यामध्ये विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करणे सर्वात फलदायी मानले जाते. जे भक्तगण विष्णू सहस्त्रनामाचे नियमित पठण करतात, त्यांचे प्रत्येक कार्य पूर्ण होते आणि अनेक दुःखे दूर होतात. परंतु विष्णू सहस्त्रनामाचे पठण करण्याचे काही नियम आहेत. ते लक्षात घेऊनच त्याचे पाठ केले पाहिजेत, जेणेकरून भगवान विष्णूंची कृपा शीघ्र प्राप्त होईल. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचे नाव घेताच त्याचे व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभे राहते, तसेच भगवान महाविष्णूंच्या 1000 नामांमधून त्यांचे वैविध्यपूर्ण कार्य डोळ्यासमोर येते. विष्णूंच्या नावाबरोबर त्यांच्या कार्याचीही उजळणी व्हावी या हेतूने महाभारत काळापासून हे स्तोत्र मोठ्या भक्तिभावाने म्हटले जात आहे. महाभारताच्या अनुशान पर्वांतर्गत दानधर्म पर्वामध्ये 149व्या अध्यायात विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचा उल्लेख आढळतो. विष्णू सहस्त्रनामाचा पाठ तुम्ही तुमच्या सोयीनुसार केव्हाही नियमितपणे करू शकता, परंतु सूर्योदयाच्या वेळी ते वाचणे अत्यंत उत्तम मानले जाते. त्यामुळे घरामध्ये विष्णू सहस्त्रनामाचे पठण करताना नेहमी स्वच्छ शरीर व मनाने सूर्योदयाची वेळ निवडा. सूर्योदयाच्या वेळी याचे पठण केल्याने घरातील सर्व सदस्यांवर भगवान विष्णूंची कृपा कायम राहते. विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करताना मंदिरात किंवा पूजेच्या ठिकाणी जलकलश किंवा पाण्याचा ग्लास ठेवावा. असे मानले जाते की पाण्याचे भांडे ठेवल्याशिवाय पाठ पूर्ण होत नाही. तुम्ही कलशाच्या वर नारळ आणि आंब्याची पाने ठेवा आणि पाठ सुरू करा. सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून पिवळे कपडे परिधान करा. भगवान विष्णूला पिवळे पुष्प, चंदन, पिवळ्या अक्षता आणि धूपदीप अर्पण करा. त्यानंतर त्यांना गूळ आणि चण्याचा नैवेद्य दाखवा. त्यांच्यासमोर बसून विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा. तसेच हे जर स्तोत्र पिंपळाच्या झाडाखाली बसून म्हटले तर याचा परिणाम जास्त चांगला होतो. वेळ कमी असल्यास किंवा संस्कृत वाचण्यात काही अडचण असल्यास तुम्ही ते ऐकू शकता. रोज फक्त ऐकल्याने मनाला शांती मिळते. आपले मन आणि शरीर तणावमुक्त ठेवण्यासाठी हे खूप प्रभावी स्तोत्र आहे. विष्णू सहस्त्रनामामध्ये भगवान विष्णूला शिव, शंभू आणि रुद्र यांसारख्या नावानेही ओळखले जाते, जे हे स्पष्ट करतात की शिव आणि विष्णू वास्तवामध्ये एकच आहेत. विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणाऱ्यांवर दुर्भाग्य, धोका, जादूटोणा, दुर्घटना आणि वाईट नजरेचा काहीही प्रभाव पडत नाही. विष्णू सहस्त्रनामात परमेश्वराच्या 1000 नावांचा उल्लेख आहे. त्यातील श्लोक व्यक्तीसाठी खूप प्रभावी आहेत. त्यांच्या 1000 नामांचे ध्यान केल्याने माणसाला सर्व पापांपासून मुक्ती मिळते. असे मानले जाते की जर एखाद्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न जमत नसेल तर विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केल्यास नक्कीच फायदा होतो. परिणामी योग्य जीवनसाथी शोधण्यात मदत होते. त्याचे नियमित पठण केल्याने व्यक्तीच्या मनातील भीती आणि तणाव दूर होतो. अनेक आजार बरे होतात. प्रत्येक ग्रह, नक्षत्र त्याच्या अद्भुत श्लोकाद्वारे नियंत्रित केले जाऊ शकतात. बृहस्पतीचे दुःख दूर करण्यासाठी त्याचे पठण करणे अत्यंत फलदायी आहे.
विष्णू सहस्रनामाचे पठण केल्याने मन शांत राहते. शरपंजरी असताना भीष्माचार्यांना युधिष्ठिराने विचारले, सर्व जगामध्ये एकच देव कोणता आहे? कोणत्या देवाची भक्ती केली असता मनुष्याचे कल्याण होऊ शकते? सर्व धर्मात श्रेष्ठ धर्म कोणता? आणि कोणत्या देवतेचा जप केला तर मनुष्य जन्ममरणाच्या फेऱ्यातून आणि संसार बंधनातून मुक्त होतो? त्यावर भीष्माचार्य म्हणाले, भगवान पुरुषोत्तमाचे सहस्रनाम निरंतर घेतले असता मनुष्य हर तऱ्हेच्या दुःखावर मात करू शकतो. हे स्तोत्र सर्वांना हितकारी आहे. प्राणीमात्रांची कीर्ती वाढवणारे आहे. मनःशांती देणारे आहे. त्याचे नित्य पारायण केल्याने मनुष्य सर्व क्षेत्रात यशस्वी होतो. भीष्माचार्य हे वर्णन सांगत असताना भगवान श्रीकृष्ण देखील तिथे उपस्थित होते आणि त्यांच्या वक्तव्याला अनुमोदन देत होते. महाभारत रचेते महर्षी व्यास यांनी देखील सांगितले आहे की जो विष्णू सहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करतो त्याचे काहीच अशुभ होत नाही. त्याला आत्मसुख, लक्ष्मी, धैर्य प्राप्त होऊन त्याचा सर्वत्र विजय होतो. जगद्गुरू शंकराचार्य देखील या स्तोत्राला दुजोरा देताना म्हणतात, भगवद्गीता आणि विष्णू सहस्रनामाचे पारायण करा, भगवंताचे चिंतन करा, सत्संग करा, दीनजनांना दान करा. या 4 गोष्टी केल्यामुळे आयुष्य सोपे होईल. विष्णू सहस्रनामाची साधना ही अशीच दिव्य, अद्भुत आहे. उपासनेच्या प्रांतात या विष्णू सहस्रनाम साधनेला प्रचंड महत्त्व आहे. मित्रांनो, नियमित रोज 12 वेळा विष्णू सहस्रनाम 6 महिने म्हटले तर आपले सर्व प्रारब्ध नष्ट होते. इहलोकी कीर्ती व मोक्ष प्राप्त होतो. म्हणजेच भुक्ती आणि मुक्ती दोन्ही प्राप्त होतात. 15,000 वेळा विष्णू सहस्रनाम म्हटले तर विष्णू याग केल्याचे फळ मिळते. एकादशीच्या रात्री 12 वाजता स्नान करून विष्णू पुढे तुपाचा दिवा व उदबत्ती लावून विष्णू सहस्रनामाचे 12 पाठ 12 एकादशींना केले तर साक्षात भगवंतांचे दर्शन होते. 40 दिवसांच्या रोज 12 वेळा नियमित पठणाने अशक्य गोष्टी शक्य होतात. सहस्र तुलसीपत्रांनी सहस्रनामांनी अर्चन अथवा हवन केले तर अतिशय उत्तम अनुभव येतात. बालकृष्णाला तुळशी अर्चन करून मुलांकडून रोज एकदा विष्णू सहस्रनाम म्हणून घेतले तर त्यांचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होतात. ती तुळशीची पाने त्यांनी चावून खाल्ली तर त्यांची बुद्धी तेजस्वी होते. वास्तुदोष जाण्याकरता रोज 3 पाठ आठवडाभर करावेत. याची सुरुवात बुधवारीच करावी. तुपाचा दिवा व उदबत्तीही लावावीच. बाहेरच्या बाधेचा त्रास असेल, संतती मतिमंद गतिमंद असेल तर अशा व्यक्तीला रोज सकाळ संध्याकाळ श्री विष्णू सहस्रनामाचे पाठ ऐकवावेत. घरामध्ये कोणी व्याधीग्रस्त असेल तर विष्णू सहस्रनामाच्या पठणाने व्याधी नष्ट होऊन शरीराभोवती एक सुरक्षा कवच उभे राहते. श्री विष्णू मंदिरात बसून जो कोणी या स्तोत्राचा पाठ करतो त्याचे सर्व अहित नाहीसे होते. त्याला छळणाऱ्या सर्व गोष्टींचा परिहार होतो. पिंपळाच्या पारावर बसून विष्णूचे ध्यान करीत जो विष्णू सहस्रनामाचे पाठ करतो त्याची शतकोटी कल्पांमधील साचलेली पातके हळूहळू नष्ट होतात. शिवालयात तुलसीवनात बसून रोज विष्णू सहस्रनामाचे पाठ करतो त्याला कोट्यवधी गायी दान केल्याचे फळ प्राप्त होते आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो. आपल्या परमार्थ उन्नतीकरिता आपल्यात जी काही कमतरता आहे त्याची पूर्तता करण्याकरिता, माणसाच्या कर्मांचा क्षय करण्यासाठी आणि त्याच्या जन्मोजन्मीची पापे नाहीशी करून शेवटी भगवंतांच्या स्वरूपात लीन करून घेण्यासाठी भगवंताचे नाम कार्यरत असते. करवीर क्षेत्रातील धर्मदत्त नावाचा ब्राह्मण सतत विष्णू सहस्रनामाचा पाठ करत असे आणि त्याबरोबर तुळशी अर्चना करत असे. तो ज्या रस्त्यावरून हा पाठ करत करत जात असे तेव्हा वाटेतील पिंपळाच्या झाडाखाली एक पिशाचिनी तो पाठ रोज ऐकत असे. आयुष्यभर हा क्रम चालला होता. याचा परिणाम असा की धर्मदत्त म्हणजेच पुढील जन्मातील दशरथ आणि ती पिशाचिनी म्हणजेच कौसल्या यांच्या पोटी श्री विष्णूंनी स्वतःचा 7वा अवतार
जो श्रीराम तो घेतला. दर बुधवारी 4 वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हटले तर आपल्या सर्व पितरांना सद्गती मिळते. मित्रांनो, आर्थिक, वैवाहिक, सामाजिक, राजकीय प्रश्नातून विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण केल्याने मार्ग मिळतात. गर्भधारणेसंबंधी समस्या दूर होतात. गर्भसंस्काराच्या वेळी स्तोत्र ऐकले असता बालकावर चांगले संस्कार होतात. ग्रहदशा कुठलीही असो, विष्णू सहस्त्रनामाचे पठण केल्यामुळे मनःशांती लाभते, भय कमी होते आणि संकटावर मात करण्याचे बळ मिळते. जर मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल, घरात वादविवाद होत असतील, तर विष्णू सहस्त्रनामाचे सामूहिक पठण करावे. याचा निश्चितच लाभ होतो. मित्रांनो, कोणत्याही स्तोत्राचे पठण व स्पष्ट उच्चार अतिशय महत्त्वाचे असतात, तरच स्तोत्राचा योग्य परिणाम होतो. हे मंत्र उच्चार मोठ्याने म्हटल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि तनामनावर सकारात्मक बदल दिसून येतात. स्तोत्र जर बोलता येत नसेल तर रोज सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळी मोठ्या आवाजात तुम्ही हे स्तोत्र लावून ऐकू शकता. परंतु मित्रांनो, स्तोत्र केवळ कानावर पडून उपयोग नाही. त्याचे शब्द डोळ्यांसमोर असले तर लक्ष विचलित होत नाही. म्हणून स्तोत्र श्रवणाबरोबर हातात पोथी घेऊन त्याचे नित्य पठणही करावे, म्हणजे मन एकाग्र होण्यास मदत होते. मित्रांनो, विष्णू सहस्त्रनाम याचे अनुभव प्रत्येकाला वेगवेगळे असणार यात शंका नाही. परंतु प्रत्येकाला काही ना काहीतरी चांगले अनुभव येणारच, हे मात्र नक्की. मित्रांनो, काही कारणास्तव हे स्तोत्र रोज वाचणे शक्य नसते किंवा आठवड्यातून एकदा किंवा दोनदा वाचणे देखील शक्य नसते. तेव्हा महिन्यातून एकदा का होईना हे स्तोत्र वाचा किंवा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा आवर्जून हे स्तोत्र वाचा. आणि तेही जर शक्य नसेल तर एकादशीला तरी याचे नित्य पठण करावे. पठण केल्यानंतर हे स्तोत्र किती सुंदर व सर्व अनुभव सांगणारे आहे, याचा महिमा किती अपरंपार आहे याची प्रचिती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. स्तोत्र पठणामुळे मनोबल, मनसामर्थ्य, मनाची प्रसन्नता वाढते. आपला आत्मविश्वास, कार्यक्षमता आणि उत्साह वाढतो. जीवनातील कोणत्याही अवघड प्रसंगाला तोंड देण्याची हिंमत येते. संकटाचा सामना करण्याची जिद्द निर्माण होते. आपल्याबरोबर ईश्वरी शक्ती आहे या विचाराने मन शांत आणि स्वस्थ होते. मन शुद्ध होते, इच्छाशक्ती वाढते, सकारात्मकता आणि आशावाद वाढतो. सर्वसामान्य माणसाला संतती, अशुभाचा नाश, संपत्ती, यश, आरोग्य, ऐश्वर्य, विजय, मनःशांती, सुयोग्य जोडीदार, सुखाचा संसार, स्वतःची वास्तू, कोर्ट केसमध्ये यश, कीर्ती अशा लौकिक फळप्राप्तीची खूप अपेक्षा असते. या सर्व इच्छा प्रत्येकाच्या साधनेच्या आणि श्रद्धेच्या प्रमाणात प्रत्येकाला मिळतातच. पण स्तोत्र पाठ करताना अनंत जन्मांमधील पापांचा नाश होऊन ब्रह्मप्राप्ती, आत्मसाक्षात्कार, आत्मज्ञान प्राप्ती व्हावी अशी इच्छा धरून स्तोत्र पठण करावे, अशी आपल्याला नम्र विनंती आहे. मित्रांनो, खरंच विष्णू सहस्त्रनाम हे खूप अगाध व परिपूर्ण स्तोत्र आहे. मित्रांनो, अधिक मास महात्म्य ही भगवान विष्णूंची कृपा संपादन करण्याची पवित्र संधी आहे, जी दर 3 वर्षांनी येते. या महिन्यात पोथी वाचन, दीपदान आणि दान धर्माला अनन्यसाधारण महत्त्व आहे, ज्यामुळे पापशालन होऊन मोक्षप्राप्ती होते. म्हणूनच या महिन्यात आपण अधिक मास महात्म्य पोथीचे वाचन करणार आहोत. ते व्हिडिओ देखील अवश्य श्रवण करा. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.